नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या सेशनमध्ये आपण एमपीएससी ITI प्राचार्य उपप्राचार्य ग्रुप बी चा नवीन सिलेबस ऑफिशियली रिलीज. आता एक्झाम कधी? आता जे बरेच आमचे मित्र आहेत जे तयारी करतात त्यांचा एकच प्रश्न आहे की सर एक्झाम कधी होते. आता बघा की खरं सांगायचं म्हणजे तर एक्झाम कधी होते हे आयोगाशिवाय कोणालाच माहिती नाही. म्हणजे कोणी असू द्या, ते फक्त एमपीएससी लाच एक्झॅक्ट माहित असते की एक्झाम कधी होते. त्याच्यामुळे तर मी पहिलंच वाक्य लिहिलेलं आहे की एक्झाम कधी होईल हे आयोगाशिवाय एक्झॅक्ट कोणी सांगू शकत नाही. तुम्ही आम्ही काय करतो, फक्त एक अंदाज बांधतो की बाबा एक प्रोबॅबली आता 6 महिन्यानं होईल, 4 महिन्यानं होईल, कोणी म्हणते 8 महिन्यानं होईल, कोणी म्हणते 3 महिन्यानंतर होईल. तर हे काय झालं की हे सगळ्यांचे अंदाज आहे. आता याच्यातनी काय होईल, एखाद्याचा अंदाज बरोबर येईल, एखाद्याचा अंदाज चुकेल. तर मला काय वाटतं की ते कधी होईल, तर त्याचं खरं उत्तर आहे की एक्झॅक्ट आयोगाशिवाय कोणी सांगू शकत नाही. हे एकदम खरं ट्रूथ आहे याच्या मागचं. नंतर मग सर तुमच्यासारखे मग सर करायचं काय, तर करायचं काय, तर तुझा दुसरा पॉईंट आपला आहे की आपल्या हाती फक्त तयारी करणे एवढेच आहे. आता काय होतं की आपण तयारी करणं सोडून बाकीचेच उद्योग जास्त, कधी होईल काय होईल, अरे आपलं प्रिपरेशन झालं काय हे सगळ्यात महत्वाचं आहे ना. उगाच काय म्हणजे त्या गोष्टीत फारसं लक्ष न देता की आपण आपली तयारी ही जोरात चालू ठेवली पाहिजे. आता का ठेवायची जोरात तयारी, तर त्याच्या मागे एक कारण आहे की सिलेबस खूप मोठा, म्हणजे 20 युनिट आपल्याला ITI प्राचार्याच्या ग्रुप बी च्या एक्झामला 20 युनिट दिलेले आहे. म्हणजे जर सिलेबस आपण जे नवीन आलेला आहे 5-6 दिवसाखाली ते जर बघितला, तर आपल्या असं लक्षात येते की 20 युनिट आहेत. आता 20 युनिट म्हणजे काय, आपलं एका सब्जेक्टचे युनिट नाही, तर 20 युनिट हे 20 सब्जेक्टच्या इक्विव्हॅलंट आहेत. म्हणजे जवळपास हे 20 सब्जेक्ट असल्यासारखे आहेत. त्याच्यामुळे नाहीतर सर मग 20च तर युनिट आहे, 2 दिवसात पूर्ण होते, तसं होत नाही मित्रांनो. हे 20 युनिट म्हणजे 20 सब्जेक्ट आहे, तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण की त्या 20 युनिट मध्ये आणखीन सब टॉपिक एवढे दिलेले आहे की ते 20 युनिट म्हणजे हे कम्प्लिटली 20 सब्जेक्ट आपण आहेत असं म्हणू शकतो. आता नंतर एक्झामची डेट आल्यावर 20 सब्जेक्टचा अभ्यास करणे शक्य होत नाही, हे लक्षात घ्या. मग एक्झाम, कारण की काय होते की आपल्याला एक्झामची डेट साधारण 1 ते 1.5 महिना अगोदर आपल्याला कळते की आता आपली एक्झाम होणार आहे. मग तुम्ही म्हणता सर एका महिन्यात तर सगळं होते का, तर उत्तर आहे नाही. ही युनिव्हर्सिटीची एक्झाम नाही विद्यार्थी मित्रांनो. एका महिन्यात सगळं हे वाचाल तुम्ही, वाचून टाकसाल सगळं, पण तुम्ही शॉर्टलिस्ट होणार नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे एका महिन्यात तुमचं 20 युनिट वाचून होतील का, तर होतील. पण काय होते की ते त्या ज्या 20 युनिटवर जे आपली मास्टर की किंवा जे आपली कमांड असते ना ती येणार नाही. आणि फक्त आपण अटेंडन्स पुरतेच एक्झाम हॉलमध्ये मर्यादित असणार. आपण प्री एक्झाम क्वालिफाय या लिस्टमध्ये असणार नाही, हे लक्षात घ्या. एका महिन्यात 20 युनिटचा सिलेबस तुम्ही म्हणसाल सर मग वाचून होते होते वाचून मान्य आहे, परंतु फक्त आपण अटेंडन्स लावण्यापुरते आपण शॉर्टलिस्ट होऊ शकत नाही एका महिन्यात. तर ही गोष्ट लक्षात घेणे. मग काय करणं आहे की सध्यापासून आपण म्हणजे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, नुसतं व्हिडिओ किंवा ह्या गोष्टी किंवा पाहून एक्झाम क्रॅक होत नाही. आपल्याजवळ आपलं स्वतःचं हँड रिटन मटेरियल असलं पाहिजे. मग व्हिडिओ पाहायचेच नाही का, तर पाहायचे, फक्त आपल्याला व्हिडिओ कशासाठी की आपली अंडरस्टँडिंग वाढवण्यासाठी किंवा तो फास्ट मध्ये तो टॉपिक समजण्यासाठी पाहायचे असतात. जोपर्यंत आपले हँड रिटन नोट्स किंवा आपलं स्वतःचं मटेरियल जोपर्यंत आपण स्वतःहून लिहित नाही ना, तोपर्यंत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये स्कोर वाढवणं फार मुश्किल असते. म्हणजे असं रेडीमेड नोट्स किंवा व्हिडिओ हे मदत करतात का, तर उत्तर आहे हो, करतात. परंतु हे केल्यानंतर आपल्या स्वतःचं मटेरियल, म्हणजे याचा अर्थ असा नाही की लेक्चर महत्वाचे नसतात किंवा रेडीमेड नोट नसतात, तेही महत्वाच्या नक्कीच आहेत. परंतु ते करत असताना आपल्याला आपल्या स्वतःच्या हँड रिटन नोट्स हे मेंटेन करणं, म्हणजे साधारण 20 युनिट आहे, तर एका युनिटवर जर स्वतःची 30 पानाची जर नोट झाली, तर म्हणजे किती झाले, 30 10 300 ना आणखी 30 10 300, म्हणजे जवळपास आपल्याजवळ आपल्या स्वतःच्या अक्षरात लिहिलेलं 500 पानाचं मटेरियल असणं आवश्यक आहे. तरच तो आपण स्कोअर वाढवू शकतो, अदरवाईज तसं स्कोअर वाढणार नाही. तर सगळ्या विद्यार्थ्यांना जे काही मी सांगितलं असेल, आता मी काही सांगणारा फार मोठा काही तज्ञ आहे का, तर नाही. पण जे काही माझा स्पर्धा परीक्षेला शिकवण्याचा अनुभव आहे, जे काही गोष्टी ऑब्झर्व करतो मी, तर त्या गोष्टींवर बदल नाही. तर मग सर तुम्ही कोणते काय हुशार लागले सांगायला, तर असं नाही, मी स्वतःला समजत पण नाही हुशार. म्हणजे एक जे काही अनुभव आमचे विद्यार्थी मित्र किंवा जे काही आम्ही एक्झाम देताना जे काही अनुभव घेतले त्याच्या बेसवर बोलत आहे. नाही तर उगाच विद्यार्थ्यांना वाटायचं की सर कशाला काय उगाच काहीतरी सांगतात. तर
तर ही रियालिटी आहे मित्रांनो. म्हणजे तुम्हाला वाटते विश्वास ठेवायचा तर ठेवू शकता, नाही ठेवायचा तर नाही. तर आपले बरेच आय टी प्राचार्यावर व्हिडिओ बनवलेले आहेत मी सिलेबसवर, ज्यांना वाटते त्यांनी पाहायचे आहे. काही समजले असतील किंवा काही जर तुम्हाला त्यातलं कळलं तर नक्कीच फायदा घ्या, आणि आपल्या चॅनलला जर वाटलं योग्य तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.